आज महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातला सगळ्यात मोठा दिवस आहे। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राने अनेक राजकीय भूकंप अनुभवले। 5 वर्षात 3 शपथविधी, 2 सरकार आणि 2 राजकीय पक्षांमधली फूट मतदारांनी पाहिली। फोडाफोडीच्या राजकारणाने अवघ्या महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालं होतं। मात्र आज जनतेने कोणाचा निर्णय केलाय हे स्पष्ट होणार आहे। सर्व अनपेक्षित राजकीय घडामोडींचा अखेर शेवट होणार आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होईल। सकाळी 7 वाजता पहिला कौल हाती येणार आहे। मतमोजणीला सुरुवात ही सकाळी 8 वाजल्यापासून होईल। 288 मतदारसंघात कोणाची बाजी कोणाची हार, प्रत्येक अपडेट, प्रत्येक कौल, अचूक बातमी फक्त एनडीटीव्ही मराठीवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार की जनता महाविकास आघाडीला दुसरी संधी देणार? राज्यात लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती होणार की एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या निकालात मिळणार आहेत। राज्यातील 288 मतदारसंघातल्या प्रत्येक क्षणाच्या घडामोडीची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आणि आता थेट जाणार आहोत आमच्या प्रतिनिधींकडे, ज्यांच्याकडनं अधिक माहिती आपल्याला घ्यायची आहे। आमचे सगळे प्रतिनिधी सज्ज आहेत अगदी सकाळपासूनच। सगळ्यात आधी जातीय राहुल कुलकर्णी यांच्याकडे, त्याचबरोबरीने मोहसिन शेख हे सुद्धा औरंगाबादहून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तसंच देवेंद्र कोल्हटकर हे देखील आपल्या सोबत आहेत, तर नाशिकहून किशोर बेलसरे आहेत। सगळ्यात आधी राहुल, तुमच्याकडे काय नेमकी परिस्थिती? आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि धाकधूक जी आहे ती सगळ्याच राजकीय नेत्यांची वाढलेली आहे। वाढलेलं मतदान जर लोकसभेच्या तुलनेमध्ये आपण आत्ताची आकडेवारी बघितली तर 70 लाख मतदान प्रज्ञा वाढलंय आणि त्यातलं 43 लाख महिलांचं मतदान आहे। पुरुषांचं मतदान आहे 27 लाख। म्हणजे पुरुषांच्या तुलनेनं महिलांनी ह्या वेळेला भरभरून मतदान केलंय। त्यामुळे या लाडक्या बहिणींनी नेमक्या आपल्या मताचा कौल कुणाला दिला? साधारणपणे सत्ताधाऱ्यांचं आकलन असं आहे की मुलींना शिक्षणामध्ये दिलेली फीस सवलत, एसटी बसच्या प्रवासामध्ये महिलांना दिलेल्या सुविधा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण। तर ही लाडकी बहीण योजना ही सरकारच्या पथ्यावरती पडली आहे आणि म्हणून लाभार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात मतदानाच्या पेटीपर्यंत घेऊन या, हा जो भारतीय जनता पार्टीच्या रणनीतीचा राष्ट्रीय पातळीवरती जो प्रयत्न असतो तसाच भाग त्यांनी महाराष्ट्रामध्ये केला आणि ह्या वाढीव 43 लाख मतदानासह भारतीय जनता पार्टीला जास्त प्रमाणामध्ये महायुतीला मतदान झालेलं आहे असं ते आकलन आहे। त्यामुळे महायुतीच्या गोठामध्ये या वाढलेल्या मताला घेऊन खूप समाधानकारक अशी परिस्थिती आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीला असं वाटतं आहे की लाडकी बहीण योजना तर दिली, महिलांना सुविधा दिल्या, परंतु सुरक्षेचा विषय किंवा महागाई आणि शेतकऱ्यांना न मिळालेले दर ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून वाढीव मतदान झालेलं आहे। आणि ते वाढीव मतदान साधारणपणे असा एक ट्रेंड असतो की वाढलेलं मतदान हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जातं, ज्याला आपण अँटी इन्कम्बन्सी म्हणतो। ती अँटी इन्कम्बन्सी मतपेटीमध्ये आलेली आहे। त्यामुळे आम्हालाही संधी आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त क्रुशल आजचा कुठला महत्त्वाचा मुद्दा असेल तर ते वाढीव मतदान आणि त्यातल्या त्यात लाडक्या बहिणींनी कुणाला कौल दिलाय ते खरंय। आणि त्याचंच चित्र आज स्पष्ट होणार आहे।